नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रो, आजचा व्हिडिओसुद्धा आपला होमगार्डवरच असणार आहे, महाराष्ट्र होमगार्ड. कारण सध्या होमगार्ड हा विषय खूप चर्चेचा आहे. कारण जे पण काही सध्या नवीन भरती होऊन आलेले जवान आहेत, तर त्यांच्या सध्या ड्युट्या वगैरे झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास सगळे बंदोबस्त वगैरे झालेले आहेत. त्यांच्या हाताला सध्या आता काम वगैरे नाही आहे. तर मग मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष आता सध्या होमगार्ड संदर्भात शासन काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष म्हणजे केंद्रित आहे सर्वांचंच. कारण इलेक्शनच्या अगोदर सध्या म्हणजे आपल्या इलेक्शनमध्ये काय झालं होतं की होमगार्ड संशोधन बिल गुजरात राज्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. तेथे काही म्हणजे गोष्टी झालेल्या आहेत आणि इलेक्शनमुळं काही गोष्टी म्हणजे त्या इलेक्शनच्या नंतर घ्यायचं ठरले होते. तर त्यापैकीच हा एक पत्रक आहे. हा जुना पत्र आहे, कारण 15 ऑक्टोबर 2024 आहे. तोच पत्र मी तुमच्यासमोर सादर केला आहे की यामध्ये काय काय चर्चा झाल्या होत्या आणि त्या चर्चेचं एक सध्या नाही म्हणलं तर 23 डिसेंबर, उद्याची जी काही 23 डिसेंबर 2024 आहे, मुंबई येथे याच्यावर काही चर्चा होणार आहेत आणि काही गोष्टी बदलणार आहे किंवा काही म्हणजे त्यातून आपल्याला भेटणार आहे. ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे कृपया करून आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल वगैरे आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण सध्या चर्चा चालू आहे होमगार्डबद्दल. कारण की खूप असे मोठे मोठे बदल होणार आहेत आणि ऑलरेडी झालेला आहे. सध्या भत्त्याचा झाला आहे, परंतु फक्त महत्त्वाची मागणी काय असेल, जे काही ड्युटी वगैरे आहे 365 दिवसाची, हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. तर आता मी तुमच्यासमोर जे पत्रक आहे ते सादर करणार आहे. तुम्हाला हेडिंगसुद्धा दिसलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, 15 ऑक्टोबर 2024 तुम्हाला सांगितलेलं आहे, महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेश होमगार्ड महाराष्ट्र राज्य. तर विषय आहे लक्षवेध. जर विचार केला तर तुम्ही बघा, याच्यामध्ये विषय काय आहे आपला, महाराष्ट्र होमगार्डच्या विविध मागण्यांबाबत. संदर्भ तुम्ही पाहून घ्या, 1 ते 7 संदर्भ आहेत. कधी कधी म्हणजे कोणकोणते संदर्भ कधी म्हणजे त्यांचा पाठपुरावा केलेला हे सुद्धा आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे. तर मग मित्रांनो, यामध्ये तुम्ही विचार केला तर उपरोक्त संदर्भाधीन पत्राचे अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती सादर करण्यात येत आहे. आता माहिती काय असणार आहे, आता उद्या जे 23 डिसेंबर आहे, मुंबईमध्ये जी मीटिंग बोलवण्यात आलेली आहे, त्या मीटिंगमध्ये खूप सारे विषय आपल्याला म्हणजे त्याचं जे पण काय आहे लेखाजोखा आहे तो आपल्यासमोर येणार आहे. त्यामुळं व्हिडिओ अजून एक वेळा सांगतो, शेवटपर्यंत पहा. आता पहिला ह्याच्यामध्ये काय बघा, अनुक्रमांक 1 नंबरचा होमगार्डच्या ज्या काय मागण्या आहेत, 365 दिवस किमान काम मिळावे. हे मागण्यासाठीचं जे काही पत्र होतं ते आपले माननीय म्हणजे माजी महासमादेशक यांनी होमगार्डच्या मागण्याबाबत हा पत्र पाठवला होता. तर याच्यावर काय अभिप्राय आलेला आहे तो अभिप्रायसुद्धा तुमच्यासमोर आहे. आपण थोडक्यात मित्र तुम्हाला मी दाखवतो वाचून. याच्यामध्ये पहा, होमगार्डच्या विविध समस्यांबाबत महामंत्री गृह यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13/12/2021 रोजी बैठक संपन्न झाली होती. सदर बैठकीत होमगार्डना वर्षातून 180 दिवस काम देण्याबाबत धोरण आहे. म्हणजे हा धोरण आहे. त्यानुसार या विभागामार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण MIDC, महसूल विभाग, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग ST, FCI, इंडियन ऑइल इत्यादी यांना होमगार्ड कर्तव्यावर घेण्याबाबत पत्र सादर करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत होमगार्डना वर्षातून साधारणपणे सरासरी 140 दिवस कर्तव्यावर नेमण्यात येते. 140 दिवस सांगितले, पण त्यापेक्षा कमीच भेटतात. या व्यतिरिक्त तुरुंग सुरक्षा 287 होमगार्ड्स, रेल्वे सुरक्षा 2000 होमगार्ड्स आणि पुढे काय 2000 होमगार्ड्स कायदा व सुव्यवस्थेकरिता देण्यात येतात. सदर बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. आता हा जो विषय आहे मित्रांनो, आता जर नाही म्हणलं तर महाराष्ट्राची होमगार्डची संख्या जवळपास 50,000च्या घरात पोचलेली आहे आणि आता त्यांनी जी संख्या दिलेली आहे आणि जे 140 दिवस दिलेले आहे यावर सुद्धा विचार म्हणजे करण्यासारखं आहे. आणि हे जे काही गोष्टी आहेत त्यांचा अभिप्राय आणि म्हणजे मान्य महासमादेशक साहेबांनी जे दिलेले प्रश्न आहेत यांचा हा म्हणजे तुमच्यासमोर मी एक विषय मांडतोय आणि ह्याच्यावर 23 डिसेंबरला ऑलरेडी चर्चा म्हणजे होणार आहे. पुढं दुसरा विषय कोणता आहे आता बा, सेवानिवृत्तीचे वय 58 ऐवजी 60 करण्यात यावे. हा एक विषय होता, कारण की ऑलरेडी जे पण काही होमगार्डचे सेवानिवृत्तीचे वय 55 ऐवजी 58 करण्यात आले असून सदरविषयी अभिप्राय या कार्याबाबत शासनास सादर करण्यात आलेले आहेत. सदर बाब ही धोरणात्मक असल्याने सदरविषयी शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. 3 नंबरचं आहे सेवानिवृत्ती जे नंतर ठराविक पेन्शन मिळावी. हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव शासनाने नामंजूर करण्यात आल्याचे पत्र दिनांक 7/1/13 अन्वयी या विभागास कळविले आहे. नामंजूर केला होता म्हणतात. तथापि सदर बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. ओके. तर पुढे काय आहे 4 नंबरचं ऑन ड्युटी प्रणाली ऑनलाईन बंद करण्यात यावी असा एक सुद्धा म्हणजे विषय होता. त्यामध्ये बंदोबस्त मिळण्याबाबत होमगार्ड्स मार्फत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन मान्य महासमादेशक यांनी होमगार्डना बंदोबस्त मिळण्याबाबत पारदर्शकता असावी याकरिता ऑनलाईन बंदोबस्त प्रणाली विकसित केली असून त्यानुसार होमगार्ड्सना बंदोबस्त वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ऑनलाईन बंदोबस्त प्रणाली बंद केल्यास होमगार्ड बंदोबस्त वाटपावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मागणी मान्य करता येणे शक्य नाही असा अभिप्राय आहे. 5 नंबरचं काय आहे निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य रद्द करून नियमित सेवा करण्यात यावे. पहा मित्रांनो, अतिशय जुनी संघटना, जुनं दल आहे आणि निष्काम सेवा हे त्याचं ब्रीदवाक्य होतं. तर सद्यस्थितीत जर बघायला गेलं तर खूप अतिशय बिकट परिस्थिती चालू असल्यामुळं हे निष्काम सेवा म्हणजे आता तुम्हीसुद्धा याचा विचार करा की निष्काम सेवा जाणं हे गरजेचं आहे की राहणं गरजेचं आहे. कारण की गेलं तर सर्व गोष्टी, सर्व सुखसुविधा ज्या पण काही आहेत म्हणजे शासकीय ज्या कर्मचाऱ्यास भेटणार आहे त्या सर्व भेटणार आहे हे सर्वांना माहीत आहे. तर त्यामुळे बघा आता ह्याचं 5वाचा अभिप्राय काय आला आहे, होमगार्ड हे मानसेवी संघटना असून त्याचे निष्काम सेवा ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे हे वाक्य सद्य करणे नियमोचित होणार नाही असं म्हणून अभिप्राय आलेला आहे. विचार व्हायला पाहिजे याच्यावर सुद्धा. 6 नंबरचा आहे 3 वर्ष पुनर्नियुक्ती बंद करावी. जे काही पुनर्नियुक्ती आता 3 वर्षाची असते ते पुनर्नियुक्ती बंद करावी. सदर बाब धोरणात्मक असल्याने केंद्र शासनाचे स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. पुनर्नोंदणी 5 वर्षांनी होण्याबाबत प्रस्ताव या कार्यालयाचे दिनांक 3/4/2023 रोजीच्या पत्रान्वये DGCD भारत सरकार यांना सादर केलेले आहे. 7 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये सुधारणा करणे. भत्त्याचा विषय आता ऑलरेडी मार्गी लागलेला आहे, तरी पण तो तुम्ही अभिप्राय एक वेळा तुम्ही वाचून घ्या कारण की व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. 8 नंबरचा पहा, मी महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो. आता भत्त्याचा विषय आपल्याला सुटला आहे त्यामुळे भत्त्यावर काय आपण एवढं चर्चा नाही केली. पुढे होमगार्ड्स अधिनियमात सुधारणा करणे. सदर बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी केंद्र राज्य शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे. 9 नंबरचा विषय होमगार्ड गृहरक्षक दल कुटुंबाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वयक समिती गठीत करणे. अभिप्राय काय आहे पहा, मुंबई होमगार्ड नियम 1953 मधील नियम क्रमांक 5 नुसार होमगार्ड सल्लागार समितीची तरतूद ऑलरेडी आहे म्हणतात ते. ठीक आहे. तर हे सर्व दिलेले कोण आहे आपले जे आता महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य रितेश कुमार सर यांनी म्हणजे हे सर्व हे दिलं होतं. परत त्यांनी ऑलरेडी कोणाकोणाला दिलेले परत पण पाहून घ्या. अशा पद्धतीचं हे जे पत्रक आहे मित्रहो मी तुमच्यासमोर सादर केलं होतं. आता यावरून आपण म्हणजे जे पण काही जवान वगैरे आहेत सध्या होमगार्ड त्यांनीसुद्धा हा विचार करण्यायोग्य आहे. ह्या काही गोष्टी वगैरे आहेत ह्या सर्व म्हणजे मान्य होतील न होतील आता आपल्याला 23 डिसेंबरची जी काय बैठक जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगच्या नंतरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहेत. त्यामुळं मित्रांनो जे पण काही आता तुमच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपलं जे काही कमेंट्स बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचं शंका